ना. वैष्णवी आज एक्सप्लोअर करते स्नेहा फार्म हाऊस जिथे आम्ही थांबलो आहोत. तर याच्यावर फोन नंबर नोट डाऊन केलेले आहेत आणि आता ह्याच्या पुढे वैष्णवी तुम्हाला दाखवेल की कुठे कुठे कशी झाडं आहेत ते. नीट पकड दोन हाता. इथे राईट साईडला आहेत आंब्याची झाडं, कैऱ्या धरलेल्या आहेत जवळ धरले. हे इथे कैऱ्या धरलेल्या आहेत आणि हे अजून थोडे आणि इथे खाली पण पडले असणार. या बाजूला आंब्याचे झाड होते. आता काजूचं बाग आहे. इथे आहेत काजू. इथे काजू आहे. ते काजू आहेत. पुढे ये. आता हे व्हेरी 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 टॉल ट्री आहे. नारळाची झाडं आहेत. नारळ आहे. हे माहिती नाही कसले. त्या लेफ्ट साईडला पूर्ण काजूची बाग आहे आणि राईट साईडला आंब्याची आहे. आंब्याची झाडं आहेत जी नुकतीच लावली गेली असतील पण ती धरायला पण सुरुवात झाली आहे. ग माझ्या आई दाखव ना. असं एक दाखव. हे बघा हे आता छोट्या जातीचे जे नारळाची झाडं आले सिंगापुरी माड म्हणतात हे त्या टाईपमधलं आहे. यांना फळ पण खालीच लागतं आणि हे जे अगोदरपासून पारंपरिक चालत आलेले आहेत ते माड आहेत. आंब्याची भरपूर प्रमाणात त्यांनी झाडं लावलेली आहेत. मध्ये मध्ये अशी फुलांची झाडं पण आहेत. इथे छोटे छोटे लॅव्हेंडर कलरचे पण फुलं आहेत. इथे छोटे छोटे फुलझाडं पण लावलेली आहेत. खाली आहे हे जास्वंद आहे. पांढरी जास्वंद. गुलाबी जास्वंद. लाल जास्वंद पण आहे तिथे. लाल जास्वंद. इथे अजून एक जास्वंद आहे आणि इथे शंकराची पिंड पण आहे. तिथे पलीकडे स्विमिंग पूल आहे. इथे स्विमिंग पूलची अशी पण एक पद्धत आहे की ते तासावर दिले जातात. स्विमिंग पूल वापरायला 100 रुपये तासाचे घेतले जातात. त्यामुळे दुसरीकडे कुठे राहिलात आणि स्विमिंग पूल जर वापरायचं असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. इथे चिकूचं झाड आहे. इथे चिकूचं झाड आहे आणि इथे अजून व्हाईट फ्लावर आहे. इथे बर्ड्स आहेत हे आणि हे पूर्ण हे फ्लावर आहे. इथे खाली बोंडू पडला आहे. बघा बोंडू कसे पडलेत खाली. या साईडला हे रूम आहेत आणि या साईडला परत पुन्हा ही झाडांची सुरुवात झालेली आहे. या झाडाला मोठं आलं म्हणून ह्याला कैरी पण धरल्या आहेत. झूम करते. कैऱ्या धरलेल्या त्याला.
अजून एक फ्लावर आहे. विहीर आहे. हे फळ आम्हाला काल बघत होतो, पण काल आम्हाला कळलंच नाही कसलं फळ आहे. आई झूम कर. दिसतं तर मस्कमेलन सारखं आहे, पण ॲक्च्युली मस्कमेलन आहे की नाही ते मी पण विचारलं नाही त्यांना. ते खाली पण आहे लागलेला, पण तो थोडा छोटा. हा छोटा आहे. हा, आणि तेवढा मोठा आहे. किती मोठा आणि तो एक मिडल मध्ये एक मोठा आहे बघा. सगळ्यात मोठा तो आहे. दिसणार आता. इथे कुठेतरी तोतापुरी आंबे पण आहेत, एकदम खाली धरलेले, एकदम खाली. ते परत पुढे आंब्याची झाडं आहेत, पण ही वेगळ्या जातीचा आंबा आहे, ज्याला आपण आता मुंबईमध्ये तोतापुरी आंबा म्हणतो. मला शेपवरून मी दाखवते. ही आंब्याची झाडं आहेत. परत त्यांच्याकडे आंब्याची झाडं जास्त आहेत बाकी झाडांपेक्षा. नारळ पण भरपूर पडलेले आहेत. हो, ते नारळ कुठे गेला का तोतापुरी आंबा? मागे आहेत, थोडे मागे आहेत. तोतापुरीचे बघ. बघा, हे आहे तोता.